छावा चित्रपट रिलीज झाल्यापासून महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातल्या संघर्ष आणि द्वंद्वाचा इतिहास प्रचंड चर्चेला जातोय। आणि अशातच मंत्री नितेश राणे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यामध्ये मुस्लिम सैनिक नव्हते असा दावा केलाय, असं वक्तव्य केलंय। आणि इतकंच नाही तर त्या काळातली लढाई ही इस्लामच्या विरोधात होती, महाराजांची लढाई ही इस्लामच्या विरोधात होती, हिंदू मुस्लिम अशी होती, अशा प्रकारचं विधान सुद्धा केलेलं आहे। अर्थात आता नितेश राणे यांच्या विधानानंतर उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी काहीसं वेगळी भूमिका घेतलेली आहे आणि नितेश राणे यांना सूचक इशारा देत त्यांना टोला सुद्धा अजित पवारांनी लगावला आहे। पण प्रश्न असा उरतो की खरंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुस्लिम सैनिक नव्हते का, अधिकारी नव्हते का? तर याचं उत्तर शोधण्यासाठी मी तुम्हाला महाराष्ट्र राज्याचं जे बोर्ड आहे त्या बोर्डाचं जे 34चं इतिहासाचं पुस्तक आहे त्या पुस्तकाचा संदर्भ देणार आहे। आणि त्यामध्ये नेमकं काय सांगितलं गेलं आहे, कुठले कुठले अधिकारी किंवा कुठले कुठले सैनिक हे मुस्लिम होते जे शिवाजी महाराज यांच्यासाठी काम करत होते, स्वराज्यासाठी काम करत होते। तर सुरुवातीला आपण बघणार आहोत 34चं जे पुस्तक आहे या पुस्तकामध्ये रयतेचा राजा नावाचा 11वा चॅप्टर आहे आणि या चॅप्टरमध्ये दिलदार शिवराय नावाचा एक छोटासा पॅरा आहे आणि त्या पॅरामध्ये म्हटलं गेलं आहे की शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या कामी सर्व जाती जमातींना जवळ केलेलं होतं, सर्व जाती जमातीतील लोकांना स्वराज्याच्या कारभारात स्थान दिलेलं होतं, जात धर्म न पाहता माणसाची योग्यता पाहून ते नोकरीला ठेवत होते। शिवरायांच्या आरमारी दळात कोळी भंडारी होते, तसेच मुसलमान सुद्धा होते, महार रामोशी इत्यादी मंडळींनाही त्यांनी स्वराज्याच्या कारभारात स्थान दिलं। राज्य कारभाराचं काम त्यांनी ब्राह्मण व प्रभू जमातींकडे सोपवलेलं होतं। शिवरायांच्या सैन्यात हेटकरी होते, मराठी होते, मुसलमान होते। त्यांच्या पायदळात नूरबेग हा एक प्रमुख सेनानी होता, त्यांच्या आरमार दलातील अधिकारी दौलत खान, सिद्दी मिस्री तसेच त्यांचा वकील काजी हैदर हे मुसलमान होते। एक 72 नंबरचे पेज आहे 34च्या इतिहासातल्या पुस्तकातलं आणि यामध्ये पुढे काय म्हटलंय की मोहिमेवर असताना शिवरायांनी मशिदींना कधी उपद्रव दिला नाही, कुराण शरीफची एखादी प्रत हाती आल्यास ती प्रत सन्मानपूर्वक मुसलमानांकडे सोपून देत असते। लढाईत असताना कोणीही स्त्रियांच्या अब्रूस त्यांनी कधी धक्का लागू दिला नाही। आणि या चॅप्टरमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा सुद्धा आहे, तो म्हणजे उदार धार्मिक धोरण। शिवरायांचं धार्मिक धोरण हे उदार होतं, कोणी मुसलमान आहे म्हणून ते त्याचा द्वेष करत नव्हते, असं सुद्धा या 34च्या पुस्तकामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचा किस्सा, ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांना आग्र्यामध्ये औरंगजेबाने कैद केलं आणि त्यावेळेला औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन जे शिवराय पसार झालेले होते किंवा तिथून निसटले होते, अशा प्रकारचा जो किस्सा सांगितला जातो त्या किस्स्यामध्ये सुद्धा एक इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे आणि त्याचं नाव होतं मदारी मेहतर। मदारी मेहतर हा सुद्धा मुसलमान होता आणि तो शिवाजी महाराजांसाठी काम करत होता। आता पेट्याऱ्यातून पसार झाले हा जो पॉईंट आहे 34च्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये, त्यामध्ये इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की एके दिवशी सायंकाळी शिवरायांनी हिरोजीला आपल्या जागी झोपवलं, मदारी मेहतर त्याचे पाय चेपवत होता। शिवराय व संभाजी राजे एकेका पेटाऱ्यात बसले, पेटारे पुढे निघाले, पुढे ठरलेल्या ठिकाणी सुखरूप ठिकाणी पोहोचले। तेथे शिवरायांचे स्वामी भक्त सेवक घोडे घेऊन तयार होते, म्हणजे त्यांना ते तिथून दुसरीकडे घेऊन जाणार होते। इकडे हिरोजी आणि मदारी महाराजांचं औषध आणायला जातो असं सांगून तेथून निसटले। महाराजांना कैदेतून सोडवण्याच्या कामी या दोघांनी जीवावर उदार होऊन मोलाचे योगदान दिले। मदारी मेहतर हा मुसलमान होता, शिवरायांना औरंगजेबाच्या कैदेतून बाहेर पडण्यासाठी त्याने मदत केली आणि शेवटचं वाक्य बघा, जीवावर उदार होऊन त्यांनी मोलाचं योगदान दिलं, असं सुद्धा वाक्य हे 34च्या पुस्तकामध्ये आहे। आता शिवरायांची युद्धनीती नावाचा 18वा चॅप्टर आहे याच पुस्तकामध्ये आणि या पुस्तकामध्ये पन्हाळ्याचा जो लढा होता त्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे आणि यामध्ये 2-3 वाक्य सुद्धा फार महत्त्वाची आहे की सिद्दी जोहरने पन्हाळ्याला वेढा घातला तेव्हा सिद्दी हिलाल आणि त्याचा पुत्र सिद्दी वावा हा शिवरायांच्या बाजूने लढलेले होते आणि पानिपतकार विश्वास पाटील हे मुंबई तकच्या चावडीवर आलेले होते आणि त्यावेळेला त्यांनी याच पन्हाळ्याच्या वेढ्याचा उल्लेख केलेला होता। आणि यावेळेला सिद्दी वावा हा स्वराज्यासाठी लढताना ठार झालेला होता किंवा त्यांचं बलिदान हे स्वराज्यासाठी लढताना गेलेलं होतं, असं सुद्धा त्यांनी संदर्भ दिलेला होता। मग सिद्दी हिलाल आणि सिद्दी वावा या 2 मुसलमान सेवकांची लढाई किंवा 2 सैन्याची लढाई ही पन्हाळ्याच्या वेढ्यामध्ये सुद्धा महत्त्वपूर्ण ठरते। त्याचबरोबर महाराजांच्या सेवकांनी दाखवलेल्या स्वामीनिष्ठेची अशी कितीतरी उदाहरणं आहे असं सुद्धा या पुस्तकामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। आता शिवाजी महाराज हे धर्माने सहिष्णू होते का? तर होते, पण ज्या लोकांनी हिंदू म्हणून मुसलमान धर्मामध्ये प्रवेश केला आणि त्यांनी परत हिंदू धर्मात यायची इच्छा दाखवली त्यावेळेस महाराजांनी त्यांचा आकज बाळगला नाही आहे। आणि याचा रेफरन्स आपल्याला कुठे सापडतो तर नेताजी पालकर, ज्याला प्रति शिवाजी असं सुद्धा म्हटलं जायचं, नेताजी पालकरने
इस्लाम धर्म स्वीकारला आणि काही काळ त्याने औरंगजेब किंवा मुघलांसोबत काम केलं आणि पुन्हा स्वराज्यामध्ये येण्याची आणि हिंदू धर्मामध्ये येण्याची त्याने इच्छा दाखवली। त्यावेळेला शिवाजी महाराजांनी कुठलाही आकस न दाखवता त्याला हिंदू धर्मामध्ये परत घेतलं आणि पुढे काही काळ त्याने स्वराज्याची सेवा केली असं सुद्धा या पुस्तकामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। आता स्फूर्तीचा जिवंत झरा जो 20वा चॅप्टर या पुस्तकामध्ये, त्यामध्ये साधू संतांचा आदर नावाचा एक छोटासा मुद्दा आहे आणि त्या मुद्द्यामध्ये शिवाजी महाराजांनी मशिदींचंही रक्षण केलं, त्यांना भगवद्गीता पूज्य होती, त्यांनी कुराण शरीफचाही मान राखला, ख्रिस्ती लोकांच्या प्रार्थना मंदिरांना ते जपत असत, शिवराय विद्वानांचा आदर करत, परमानंद, गागा भट्ट, धोंडीराज, भूषण इत्यादी विद्वानांचा त्यांनी सत्कार केला, तसेच संत तुकाराम, संत रामदास आणि बाबा याकूत तसेच मौनी बाबा यांना सुद्धा त्यांनी बहुमान केला। सज्जनांना राखावे, दुर्जनांना ठेचावे हा शिवरायांचा बाणा होता आणि त्यांनी तो हयातभर पाळला। आता याच्यामध्ये बाबा याकूत चं नाव घेतलं जातं। बाबा याकूत हे सुद्धा धर्माने मुसलमान होते, पण ते शिवरायांचे गुरु असल्याचं अनेकदा इतिहासकार सांगत असतात। यावरून अर्थात वाद होत असतो, तो भाग वेगळा आहे, पण 34च्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये बाबा याकूत यांचा सुद्धा उल्लेख आहे। आता पुढचा मुद्दा काय आहे की स्वदेशाभिमान। शिवराय हे प्रत्येकाला आपल्या धर्माप्रमाणे वागता यावे, सुख समाधानाने जगता यावे, यासाठी मराठी भाषा असेल, स्वधर्माला मान मिळावा, यासाठी ते शत्रूशी लढून त्यांनी स्वतःचं स्वराज्य निर्माण केलेलं होतं आणि हिंदवी स्वराज्य हे शिवरायांचं स्वप्न होतं। हिंदवी स्वराज्य म्हणजे हिंदुस्थानात राहणारे, मग ते कोणत्याही धर्माचे असोत, जातीचे असोत, त्यांचं राज्य म्हणजे हिंदवी स्वराज्य। म्हणजे हिंदवी स्वराज्याची जी व्याख्या आहे ती सुद्धा इतिहासाच्या पुस्तकामध्ये केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचं जे चित्र आलं, शिवकालीन चित्रकार जो होता मीर मोहम्मद, त्याचं सुद्धा चित्र हे 34च्या पुस्तकाच्या फ्रंट पेजवर आहे। म्हणजे पहिल्याच पानावरती शिवाजी महाराज हे घोड्यावर बसून तुम्हाला दिसत असेल मुखपृष्ठावर, आणि त्यानंतर एक पंडित जवाहरलाल नेहरू यांचं सुद्धा पत्र आहे आणि त्या पत्रानंतर मीर मोहम्मद याचं सुद्धा चित्र आहे आणि ते चित्र पुस्तकाच्या पहिल्या पानावरती लावण्यात आलेलं आहे। पानिपतकार विश्वास पाटील हे ज्यावेळेस मुंबई तकच्या चावडीवर आले होते त्यावेळेला सुद्धा त्यांनी याबाबत काही खुलासे केले होते। त्यामध्ये त्यांनी काही महत्त्वाची नावं घेतली होती, त्या नावांचा सुद्धा मला उल्लेख करायचा आहे। त्यांनी मुंबई तकच्या चावडीवरती बोलताना ते म्हणाले होते की शिवाजी महाराज हे रुस्तमे जमान याला स्वतःचे भाऊ मानायचे, विजापूरला असताना त्यांचं बालपण हे रुस्तमे जमान सोबत गेलेलं होतं असा उल्लेख सुद्धा त्यांनी केलेला होता। त्याचबरोबर रायगडचा जो मुख्य न्यायाधीश होता ज्याचं नाव काजी हैदर, जो छत्रपती शिवाजी महाराज यांचा अत्यंत खास किंवा निकटवर्तीय सहकारी सुद्धा ज्याला मानलं जायचं, आणि त्याचबरोबर मगाशी जो मी उल्लेख केला की पन्हाळ्याच्या लढ्यामध्ये सिद्धी बाबा याचं बलिदान झालेलं होतं। आणि विश्वास पाटलांनी शिवरायांच्या स्वराज्यावरती रणदुल्ला खान याचं उपकार आहे याची खूप मोठी कामगिरी स्वराज्यासाठी त्याने पार पाडली आहे, म्हणूनच त्याच्या नावावर साताऱ्यामध्ये रहमतपूर नावाचं एक शहर बनवलं गेलं असा सुद्धा खुलासा त्यांनी केलेला होता। आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा, नितेश राणे म्हणतात की शिवाजी महाराज यांची लढाई ही इस्लाम विरोधात होती, हिंदू मुस्लिम होती, त्याला आपण काही म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की आमच्यातल्या काही लोकांची डोके फिरलेली आहेत, ते शिवाजी महाराजांना सेक्युलर करण्याचा प्रयत्न करत आहेत, पण तरी सुद्धा त्याच्या बाबतीत सुद्धा आपल्याला काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील। ज्या वेळेला शिवाजी महाराजांना मुघलांशी लढताना तह करावा लागला, म्हणजे पुरंदरचा तह करावा लागला, त्यावेळेला मिर्झा राजे जयसिंग जो मुघलांचा सेनापती होता, मुघलांसाठी काम करणारा एक प्रकारे आपण त्याला म्हणूया सुभेदार होता, त्याने पुरंदरचा तह घडवून आणला आणि त्यातून महाराजांना 23 किल्ले हे मुघलांकडे द्यावे लागले आणि 4 लक्ष हुनांचा मुलूक हा मुघलांना देण्याचं कबूल करावं लागलं। 1665 साली हा तह झालेला होता। आता मिर्झा राजे जयसिंग हा राजपूत होता, हिंदू होता आणि तो मुघलांसाठी काम करायचा आणि मुघलांच्या विरोधात लढताना सुद्धा मिर्झा राजे जयसिंग याच्याशी बोलणी ही शिवाजी महाराजांना करावी लागली। आणि ज्या वेळेला शिवाजी महाराज हे आग्र्याला गेलेले होते त्यावेळेला सुद्धा शिवाजी महाराजांना मिर्झा राजे जयसिंग यानेच कॉर्डिनेट केलेलं होतं। त्यामुळं असं नाही आहे की शिवाजी महाराजांना फक्त मुसलमानांच्या विरोधात लढावं लागलं। ज्यावेळेला शिवाजी महाराजांनी स्वराज्याची लढाई सुरू केली त्यावेळेला सुद्धा त्यांना काही लोकांशी लढावं लागलं। म्हणजे ज्यावेळेला अफजल खानाला प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी मारलेलं होतं आणि त्यावेळेला अफजल खानाचा वकील गुन्हा तर तो कृष्णाजी भास्कर कुलकर्णी होता, याचा सुद्धा उल्लेख या पुस्तकामध्ये पुढे याच पुस्तकामध्ये 35व्या पानावरती या सगळ्या घटनेचा उल्लेख आहे। त्यामध्ये एवढ्यात त्याचा वकील कृष्णाजी भास्कर पुढे आला, शिवरायांनी तलवारीचा वार केला, पण शिवरायांनी पट्ट्याच्या एका गावात त्याला ठार केलं। म्हणजे शिवाजी महाराज यांची लढाई जर ही हिंदूंसाठी होती, मुसलमानांच्या विरोधात होती,
मग त्यांनी कृष्णाजी भास्कर कुलकर्णी याला का मारलं, हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि याचा उल्लेख हा 4थीच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये स्पष्ट स्वरूपात केलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, ज्यावेळेला शिवाजी महाराज यांनी स्वराज्य सुरू करण्याचं जे त्यांचा सुरुवातीचा जो काळ होता, तर त्या काळात कुणाकुणाचा त्यांना सामना करावा लागला याचा 8वा चॅप्टर आहे. त्यामध्ये स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त हा स्पष्ट एक नवीन धडा आहे. त्यामध्ये सुद्धा काही महत्त्वाचा आहे आणि ते सुद्धा तुम्हाला मी डायरेक्टली वाचून दाखवणार आहे. खंडोजी आणि बाजी घोरपडे हे सरदार आदिलशाहीच्या चाकरीत होते. आदिलशहाने शिवरायांच्या विरोधात चिथावले. कोंढाणा भागात त्यांनी धुमाकूळ माजवला, परंतु शिवरायांनी त्यांची डाळ शिजू दिली नाही. शिवरायांनी त्यांना पिटवून लावले. खंडोजी आणि बाजी घोरपडे ही 2 नावं अत्यंत महत्त्वाची आहे. पुढे तसेच फलटणचे बजाजी नाईक निंबाळकर हे तर शिवरायांचे मेहुणे होते. शिवरायांना त्यांच्या विरोधात जाऊन लढाया कराव्या लागल्या, तथापि या घराण्यातील व्यक्ती शिवरायांच्या बरोबर राहिल्या. पुढचा महत्त्वाचा मुद्दा, शिवरायांच्या जवळचा नातलग संभाजी मोहिते हा त्यांच्या सुपे परगण्यात होता. त्यानेही शिवरायांच्या विरोधात कारवाई सुरू केल्या. शिवरायांनी सुप्याला जाऊन त्याला पकडलं आणि त्याची रवानगी कर्नाटक प्रांतात केली. कर्तव्यापुढे शिवराय हे कधीच नाते गोते पाहत नव्हते, हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. जावळीचे चंद्रराव मोरे शिवरायांच्या कार्याची थोरवी साऱ्या मावळ्यांना पटली. त्यांचे नाव सर्वत्र दुमदुमले. शिवराय हे लोकांचे राजे झाले, पण ते काही लोकांच्या डोळ्यात खुपत होते. जावळीचे मोरे होते असेच होते. मोरे जावळीचे जहागीरदार. त्यांची जहागीरदारी ही रायगडापासून कोयनाच्या खोऱ्यापर्यंत होती. ते विजापूरच्या आदिलशहाचे जहागीरदार होते. आदिलशहाने त्यांना चंद्रराव हा किताब दिला. जावळीचे जंगल अत्यंत दाट होते. भर दिवसा सूर्यकिरणांनाही तेथे शिरकाव नव्हता. त्यात वाघ, लांडगे, अस्वल इत्यादी श्वापदं संचार करत होती. मोऱ्यांची जावळी म्हणजे जणू वाघाची जाळीच होती. त्यामुळे मोऱ्यांच्या वाटेला कोणी जायचं नाही, पण ती हिंमत केली छत्रपती शिवाजी महाराज यांनी. 2 मुद्दे आपण बघितले, ज्यामध्ये शिवरायांच्या सैन्यात किती मुस्लिम सैनिक होते. जो दावा नितेश राणे करतात की शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुस्लिमच नव्हते, पण त्याच्या उलट ज्या गोष्टी आहेत त्या महाराष्ट्र शासनाच्या 4थीच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये आहे. आणि दुसरा महत्त्वाचा दावा जो नितेश राणे करत होते की शिवाजी महाराजांची लढाई ही मुसलमानांच्या विरोधात होती, हिंदू मुसलमानाशी होती, त्याच्या विरुद्ध उल्लेख किंवा त्याच्या विरुद्धची जी बाजू आहे ही महाराष्ट्र शासनाच्या 4थीच्या पुस्तकामध्ये आहे. या सगळ्या प्रकरणांबद्दल, या सगळ्या वादावर तुमचं नेमकं म्हणणं काय आहे, तुम्हाला काय वाटतं, तुमची मतं नेमकी काय आहेत हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.